पातेल्यामध्ये दोडक्याची भाजी शिजत आहे आणि कढईमध्ये एकदम पौष्टिक जेवण। थर्ड इयर की फायनल एग्जाम प्रॅक्टिकल की माझ्या पद्धतीनुसार मसाला करते। इथे हळद पण आणलेली आहे, टमाटर थंड पाण्याचा रस घेणारा होता। ये रिबन नहीं लग रही, फिर क्या है, त्यासाठी बनवलेली आहे। आज बनाया मेरे लिए भी। आपल्यालाच थंड लागल्यानंतर आपला जीव कसा कसा दिसतो। सकाळी टिफिन दिलेला तसाच आणलेला आहे। श्री कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजले आहेत आता। बाकी माझं तुळशीपूजन झालेलं आहे, व्यायाम झालेला आहे आणि आता अर्धा स्वयंपाक सुद्धा बनवून झालेला आहे। हे बघा, या इथं पातेल्यामध्ये दोडक्याची भाजी शिजत आहे आणि कढईमध्ये ब्रोकलीची भाजी तयार झालेली आहे। आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत। आणि या इथं माझा मना सकाळी चाललेला आहे कॉलेजला। प्रैक्टिकल है आज, एग्जाम ना। ऑल द बेस्ट, फाइनल एग्जाम, थर्ड ईयर की फाइनल एग्जाम प्रैक्टिकल की। तेरे लिए 2 चपाती फट से बनाती हूँ, टिफिन लेके जाना, ठीक है। वनुड़िया टिफिन लीजिए। ओके बेटा, दादू अभी अभी उठा है, आज आपको पानी लाना पड़ेगा, जल्दी करो बेटा। ऑल द बेस्ट, आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा। आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। इथे देवाचा नैवेद्य पण तयार आहे। पंडितजी लीजिए। पूजा झाल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत। मला तर कॉलेजला गेलेला आहे, दादू त्याचा व्रत आहे। आता आम्ही दोघं जेवण करून घेतो। प्रणम ब्रह्मारसं विष्णु भोक्तादेव जनार्दनम् एवं व्यापकथा दोष नदीपते। जय श्री कृष्ण। मस्त दोडक्याची भाजी, मेथीची भाजी, ब्रोकलीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खात आहे मी। पंडितजी दही चपाती खात आहेत, एकदम पौष्टिक जेवण, हो ना पंडितजी। जेवण झाल्या फोंडूजी आता ऑफिसला चाललेले आहेत आणि आमच्या दूधवाल्या भैयानी आज दूध दिलेलं आहे, काल त्रासच गेलेला। जाऊ हां हां लिहून ठेवले, नाही दिलं म्हणून। औजा फोंडूजी हो। हे बघा, मी आत्ता लागलीच किचन ओटा आणि भांडी स्वच्छ करून घेतलेली आहेत। आता दूध पण गरम करायला ठेवते। चला, आता मी ह्या मिरच्या उन्हामध्ये सुकायला ठेवते, थोड्या वेळ वाळायला ठेवते। आणि ह्या मिरच्या मी डिसेंबरमध्ये आणलेल्या आहेत आमच्या कुलदेवीच्या गावावरून, म्हणजे चिंचणीवरून, कर्नाटकातून। आणि ह्या मिरच्या काल आणलेल्या आहेत थंडीने। आता सगळ्या मिरच्या एकत्र वाळवते 2 दिवस आणि रविवारी कुटायला ठेवते। माझ्या पद्धतीनुसार मसाला करते। इथे हळद पण आणलेली आहे, वर्षभराची हळद पण बनवून ठेवायची आहे। चलो भाई, एक टेरेस के ऊपर धूप में सुखा देती हूँ। बापरे, काय कडक ऊन पडलेलं आहे। हे बघा, जळायला लागतात नुसते उन्हाच्या। इथंच ठेवते मिरच्या उन्हामध्ये, बेडशीट हातरते अगोदर। हे बघा, आता मी सगळ्या मिरच्या उन्हामध्ये वाळायला ठेवलेल्या आहेत पसरून। काल आणलेल्या मिरच्या खूप ओल्या आहेत, त्याला 2-3 दिवस चांगलं ऊन दाखवावं लागणार, तेव्हा त्या सुकून जातील। तर अशा प्रकारे माझ्या उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे। हवेमुळे बेडशीट सारखं पलटी होत आहे। क्या है करे इसको, पत्थर रखना पड़ेगा इसके ऊपर। असे फोल्ड करते, काहीतरी ठेवावं लागेल। ऊन खूप कडक लागत आहे। आता घरी जाते पटकन, भयंकर कडक ऊन आहे। आणि मला आज एक मोठं काम करायचं आहे, महत्त्वाचं काम आणि चांगलं काम, ते म्हणजे
खाली पाण्याचं भांडं आहे ते वरती आणून ठेवायचं आहे पक्ष्यांसाठी. आज संध्याकाळी आणून ठेवते ते, आता नाही आणून ठेवत म्हणत. दादूड्या, दादू दादू आत्ता घर झाडू मारत आहे. हां जी, आज दादूला सुट्टी आहे है ना बाबू? एक्झाम संपली म्हणून सुट्टी आहे का दादूला? आज त्या ऑनर्सचा पेपर आहे. ऑनर्स दुसऱ्या विषयाचा पेपर आहे. अच्छा, इसीलिए छुट्टी है. काम करियो अभी. बाकी या इथं काल मी माठ सुद्धा आणलेला आहे, मटका आणलेला आहे. आमच्या सोलापूरमध्ये याला डेरा म्हणतात. तर असा डेरा आणलेला आहे आणि त्याच्यावरती सुंदरसं असं मातीचं झाकण सुद्धा आणलेलं आहे, झाकणी आणलेली आहे. आता माठातील थंड पाण्याचा आस्वाद घेणारा होता. दादू माझ्या खूप मागे लागलेला की आई मटका कधी आणते कधी आणते. शेवटी काल आणलेला आहे. या उन्हाळ्यातील पहिल्यांदा मटक्यातील पाण्याचा आनंद घेत आहे मी. काय थंड वाटतं, बर्फासारखं मस्त. येत्या अमावस्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होईल. तर बघा झाडांना सुद्धा नवीन कोवळी पालवी फुटलेली आहे, अशी सुंदर. हे बघा किती सुंदर दिसत आहे कोवळी पालवी. वा बाई वा वा. निसर्गाच्या नियमानुसार तर चैत्र महिन्यातच आपलं नवीन वर्ष असतं. पण काही लोक इंग्रजी नवीन वर्ष साजरी करतात, पण आम्ही नाही बघा. निसर्गाच्या नियमाप्रमाणे नवीन वर्ष चैत्र महिन्यातच येतं. आता थोड्या दिवसात गुढीपाडवा येणार आहे. चैत्र महिन्यातील नवीन वर्षातील पहिला सण चैत्र गुढीपाडवा. बघा किती सुंदर मंद हवा सुटलेली आहे. आत्ता दुपारचे 3 वाजलेले आहेत. मी मगाशी थोडा वेळ आराम केला आणि आता जस्ट माझा मना पण कॉलेजवरून आलेला आहे. हे बघा सकाळी टिफिन दिलेला तसाच आणलेला आहे, जेवणच नाही केलं त्यांनी. क्यों नहीं खाया बेटा? अभी खा रहा है, टाइम नहीं मिला. क्या ही बोले बच्चों को, खा ले आराम से बैठ के खा ले. और नए माठ का ठंडा ठंडा पानी पी ले. पिला कसं वाटलं? ठीक आहे, छान वाटलं त्याला. चला आता मी पण थोडा वेळ मशीन चालवते. बऱ्याच दिवस झालं मशीन नाही चालवली. एक ब्लाऊज शिवायचा. प्रॅक्टिकल एक्झाम संपलं. मनाचं प्रॅक्टिकल एक्झाम संपलं. मला हलवून सांगत आहे की आई बोले पूर्ण कॅमेरा हल्ला. थोडासा ब्लाऊज शिवायचा राहिला आहे, तो शिवून घेते. बऱ्याच दिवसाचा राहिलेला आहे. फायनली ब्लाऊज कम्प्लीट करून झालेला आहे. मागील आठवड्यापासून शिवायचा राहिलेला, अर्धा शिवायचा राहिलेला तो आज मी शिवलेला आहे. आणि बॅकची डिझाईन बघा मी अशी केलेली आहे, व्ही नेक केलेली आहे आणि त्याच्यावरती ही रिबीन बांधलेली आहे. ये रिबन नहीं लग रही. फिर क्या है? ह्याला काय म्हणतात रे? इसको कुछ तो लगाओ इसको. ह्याच्यावर कट काहीतरी लावते. हा ह्याला काय म्हणतात? पोनी काय म्हणतात त्याला? बो काहीतरी असं बोलतात, पण मी रिबीन बोलते याला. रिबीनच आहे ना ही? रिबनच आहे. चला, मला आवडला. अशा प्रकारचा ब्लाऊज शिवण्याची माझी खूप इच्छा होती बॅक डिझाईनची. वो भी मैंने कंप्लीट कर दिया. आता एक ब्लाऊज शिवायचा राहिलेला आहे, तो नेक्स्ट वीकमध्ये. आज भजन क्लास नसल्यामुळे मी ब्लाऊज शिवलेला आहे. नाही तर जावं लागलं असतं, 2-2.5 तास माझ्या त्यातच जातात. आज आराम पण झाला, सगळी कामं पण झाली पेंडिंग. अच्छा लग रहा है मुझे. आता थोड्या वेळ टेरेसवरती जायचं आहे, एक महत्त्वाचं काम करायला. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता दादूने माझ्यासाठी पण कॉफी बनवलेली आहे, स्वतःसाठी बनवलेली आहे. आज बनाया मेरे लिए भी. छान बनले बळा, अच्छी बनी है. तू भी पी लेना. कॉफी पिऊन झाल्यानंतर मी आता टेरेसवरती चाललेली आहे. सकाळी उन्हामध्ये वाळत ठेवलेल्या मिरच्या घेऊन येते आणि आजपासून या भांड्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवते. मी प्रत्येक वर्षी पक्ष्यांसाठी उन्हाळा सुरू झाला की पाणी ठेवत असते. थोडंसं पुण्याचं काम करत असते, जास्त पण नाही. आणि पावसाळा सुरू झाला की भांडं पुन्हा मी घरी घेऊन येत असते. चला तर मग आता टेरेसवरती जाते. चलो भाई, अगोदर मी मिरच्या गोळा करून ठेवते आणि नंतर भांड्यामध्ये पाणी होते. हे बघा मी आता बेडशीटमध्येच मिरच्या गोळा करून ठेवलेल्या आहेत, कारण उद्या सकाळी पुन्हा उन्हामध्ये वाळायला ठेवायच्या आहेत मिरच्या. आता हे बेडशीट असंच घेऊन जाते घरी. चला आता पक्ष्यांसाठी पाणी होते भांड्यामध्ये. आजपासूनची ड्युटी आहे माझी. रोज सकाळी मला आता पक्ष्यांसाठी पाणी ओतावं लागणार आहे. आणि मागे सूर्यनारायण अस्त होत आहेत. 5:30 वाजलेले आहेत आणि मी पक्ष्यांसाठी पिण्याचं भांडं त्या साईडला ठेवलेलं आहे.
टेरेसच्या बॅक साईडला डाल देते बर्तन मी पाणी. आजपासूनची माझी नवीन ड्युटी चालू झालेली आहे पावसाळा सुरू होईपर्यंत. फुल भरलं भांडं ओतते थोडंसं राहिलं. चला, एका चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे मी आजपासून. आपल्यालाच तहान लागल्यानंतर आपला जीव कसा कासावीसा होतो, पक्ष्यांचं काय होत असेल म्हणून मी प्रत्येक वर्षी पक्ष्यांसाठी पाणी ठेवत असते भांड्यांना पावसाळा सुरू होईपर्यंत. नंतर घेऊन जाते भांडं. चलो, थोडासा पुण्य का काम भी किया मैंने आज. बाकी चला, आता मी घरी जाते मिरच्याचं बेडशीट घेऊन. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.